आणि सकाळची सुरुवात माझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याने होते आणि खूप खुश होते मी. चला नमस्कार मंडळी, मी राजश्री. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मी सकाळी 4 वाजता उठली होती. खरं तर उठण्याचा खूप कंटाळा आला होता, पण यांना जायचं होतं त्र्यंबकेश्वरला. मी तर 4:24ला उठली. तुम्हाला टायमर दाखवते टायमिंग. आणि हे तर आधीच उठून यांची अंघोळ देखील झाली होती. म्हणजे विचार करा ते कधी उठले. त्यानंतर मी दूध तापवण्यासाठी ठेवलं. म्हणजे दूध तापतंय तोपर्यंत मी हातपाय वगैरे धुतले. त्यानंतर इथे ब्रेड घेतले होते, बटर आणि ब्रेड लावून मस्त त्यांना ग्रिल करून दिलं आणि ते कॉफी देणार होती म्हणून मी बटरला लावून घेतला. आता सकाळी कसे यांनी आधीच सांगितलं होतं म्हणून बॅग पॅक त्यांची सकाळी झाली होती, करून घेतली. त्यानंतर इथे मी म्हटलं त्यांना मोठी बॅग घेऊन जा, तर ते म्हटले, "1 दिवसासाठी कशाला काय घेऊन जायचं ना?" अचानकमध्ये ते निघाले होते. त्यानंतर इथे ग्लासमध्ये मी अ, 1 चमचा किंवा 1.5 चमचा अशी साखर टाकते आणि त्यानंतर 1-2 चमचाच मी दूध टाकते गरम, कारण त्याने साखर मेल्ट होईल, तोपर्यंत मेल्ट होऊन जाईल आणि इथे ब्रेडसोबत खायचं होतं म्हणून मी जास्त जरा साखर टाकली. नाहीतर आम्ही एवढी साखर खात नाही. थोडंसंच दूध का, कारण थोडंसं आपण जास्त दूध टाकलं आणि तोपर्यंत मेल्ट होण्यासाठी ठेवलं साखर, तर ते थंड होऊन जातं असं माझं म्हणणं आहे आणि परत मला कॉफी बनवत नाही मी वेगळ्या ह्याच्यात. मी अशा प्रकारेच कॉफी बनवते. तर थोडंसं दूध टाकून ठेवून देते. म्हणजे तोपर्यंत आपली साखर मेल्ट होईल मस्त बॉईल दुधामध्ये. तोपर्यंत आपले ब्रेड देखील होतील. आता ग्रिलरमध्ये मी मस्त असं बटर लावून घेते आणि अशा प्रकारेच मी त्याला ब्रेड ग्रिल करण्यासाठी ठेवते आणि अशा प्रकारे मी म्हणजे ना आपल्याला घाई गडबड असेल ना, तर हे अवजार आपल्यासाठी म्हणजे डिजिटल म्हणतात ना, ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. कारण कधी-कधी आपल्याला बिलकुल टाईम नसतो, कधी काय करायचं. तर हेच बटर मी तव्यामध्ये भाजायचं म्हटलं, की खूप टाईम लागला असता, खूप वेळ निघाला असता. त्यामुळे मी स्किप केला असता आय थिंक सो. पण हे ग्रिलर आहे ना, त्याच्यामुळे माझं खूप काम वाचलं आणि बऱ्याच प्रकारे मी तुम्हाला यूज करून देखील दाखवलं आहे. अशा प्रकारे आपला तर बटर ब्रेड देखील ग्रिल झाला आहे, मस्तपैकी भाजून आलंय. आता यांना देणार आहे. त्याआधी मी त्यांच्यासाठी लिंबू पाणी बनवून ठेवते. तर हे म्हटले, "सकाळी मला लिंबू पाणी लवकर देऊ नको, बाईकवर वगैरे जायचं आहे." तर मी म्हटले, "ठीक आहे, चालेल." मग यांना मी गरम पाणीच देणार आहे आणि गरम पाणी पिल्यानंतर ते नाश्ता वगैरे करून घेतील. नाश्ता झाल्याच्या नंतर म्हणजे ते निघणार आहेत. तर त्यांचा एक फ्रेंड आणि ते त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत. आता मी कॉफी टाकून घेते ग्लासमध्ये म्हणजे कसं आता त्यांना खायच्या टायमाला म्हणजे कॉफी दिली की पटकन होऊन जाईल. थोडा वेळ अशी टाकून ठेवून मस्त मिक्स केली ना, ती मेल्ट होऊन जाते ना अशा प्रकारे. आता इथे काय झालं दूध राहिलं होतं ते प्लेटमध्ये म्हणजे रात्री उता गेलं होतं. तेच मी दूध ठेवलं आणि टिश्यू पेपरच्या साहाय्याने सगळ्या अंगाला लावलं. आता थंडीमध्ये तर हे चांगलंच आहे ना, कारण याच्यात ऑइल बेस पार्टिकल्स असतात त्यामुळे. तर हे सगळं लावून घेतल्यानंतर यांना देखील नवल वाटत होतं, काय देखील करते. पण मला काय वाटतं असं फेकण्यापेक्षा ते म्हणत होते मला टाकाऊपेक्षा टिकाऊ करते का? म्हटलं हो. अशा प्रकारे सगळं करून घेतलं. त्यानंतर परत मी कॉफीला मिक्स करून घेते आणि यांच्याशी गप्पा मारत-मारत माझा पूर्ण दिवसाची सुरुवात होते. कारण मी यांच्याशी जोपर्यंत बोलत नाही आणि गप्पा मारत नाही, तोपर्यंत मला असं वाटतच नाही, की सकाळ झाली किंवा दिवसाची छान सुरुवात होईल. माझं म्हणजे मी सर्व मला ना ते मला सांगतात, मी त्यांना सांगते असं आमचं दिवसभर आम्ही एकमेकांशी बोलतो. तर आता देखील मला व्हॉईस ओव्हर करायचं होतं म्हणून त्यांना म्हटले, "फोन ठेवा, मी 5-10 मिनिटं व्हॉईस ओव्हर करून सांगते." तोपर्यंत हे आता दिवाबत्ती करून घेणार रोज आहेत. सकाळी लवकर उठून हे म्हणजे नाही का एक्सरसाइज वगैरे सगळं आवरून ते दिवाबत्ती करून घेतात. रोज सकाळी लवकर उठतात आणि त्यांचं हेच काम असतं सकाळ-सकाळ वॉर्मअप वगैरे करतात. त्यानंतर ते अंघोळ वगैरे करून दिवा लावूनच जातात. मग खूप छान वाटतंय म्हणजे प्रसन्न वाटतं. सकाळी ते लावतात, संध्याकाळी मी लावते. तर आता इथे कॉफी टाकण्यासाठी दूध टाकते आणि यांना मलई बिलकुल आवडत नाही. चहामध्ये नाही आवडत, ना दुधात, ना कॉफीमध्ये. तर मी असे चाळणीने देणार आहे आणि मला खूप आवडते मलई. मी तर अशीच कॉफी पिते. कोणाकोणाला कॉफी मलई स्वभाव आवडते ते सांगा मला कमेंटमध्ये नक्की. कारण मला तर खूप आवडते. माझ्यासारखं असतीलच कोण ना कोण. तर चला आता यांना ब्रेकफास्ट देते. आधी गरम पाणी दिलं होतं. आता हे माझं बघा हे दिवाबत्ती वगैरे चालू आहे. तर माझं फोटो मी काढते. कशी बेकार वाटत आहे. त्यानंतर इथे ना माझं काय चालू आहे बडबड चालूच असते यांच्यासोबत जोपर्यंत हे बोलत आणि कधी-कधी ना अ, असं वाटतं मन नाही करत ना बोलायचं, तेव्हा यांना वाटतं की ही का बोलत नाही? असं सगळं म्हणजे आमचं
तसं ठरलेलं आहे. बाकी सर्वांनी खूप विचार केला होता आमचा, की कधी ह्यांचं म्हणजे काय सांगायचं आणि काय नाही. जाऊ दे चला, हे गेले ते दिवस सगळे, आता दिवस खूप छान आहेत म्हणून एन्जॉय करायचे मस्त असे. दिवस जसे आले तसं मस्त माणसाने सामोरं जावं. चांगले असूयात वाईट. हं. तर आता यांचं तयारी चालू आहे. पटपट, पटपट आवरून निघतीलच. मी माझं मात्र शूट तुम्ही करण्याचंच बघताय मुलं माझं अजून तुमचं मागं झोपलेली आहेत. लागते मी. अजून म्हणजे सकाळ खूप आहे. आता इथे मला त्यांना गरम पाणी देते आणि अशाच प्रकारे सुरुवात झाली आहे त्यांची. गरम पाणीच पितात ते आणि आम्ही दोघं देखील म्हणजे खरं तर लिंबू पाणी पितो आम्ही सकाळ-सकाळ. आधी उठतो हे फक्त थंड पाणी पिऊन जे काय जायचं तिकडे जातात बाथरूमला वगैरे. त्यानंतर आम्ही मी पण गरम पाणी पिते 3 ग्लास आणि त्यानंतर मग असं. आणि परत एकदा मग अंघोळ वगैरे केल्यानंतर 1 ग्लास, 1-1 ग्लास लिंबू पाणी पितो. त्यानंतर परत मी 1 ग्लास पिते, हे पण पित असतील. मग त्यांना मी नाश्ता वगैरे दिला आणि ते निघालेत. निघणारच होते तेवढ्या त्यांना टिक्का लावायचा होता म्हणून ते थांबले. मला म्हटले, "आता तुम्ही म्हणणार की टिक्का काय तू अंघोळ नाही केली, काय नाही, तर टिक्का कशी लावतेस?" पण यांनी मला हातावर दिला होता टिक्का म्हणजे कुंकू लांबून आणि मी त्यांना टिक्का लावून घेतला. टिक्का परफेक्ट लागला म्हणून खूप खुश होते ते. छान लागलाय आणि मला तर खरंच वाटते खूप छान मला नवरा मिळाला आहे आणि खरंच सर्व बायकांची जशी इच्छा असते ना, की असा नवरा पाहिजे, तसाच आहे माझा नवरा, असं मला वाटतंय. खरंच म्हणजे माझ्याला आजपर्यंत जे काही मला छान असं गिफ्ट मिळालं ना किंवा देवांकडून जे काही मला चांगली गोष्ट मिळाली, चांगली गोष्ट घडली ना, ती हीच आहे. त्यानंतर मी माझा नवरा मला छान खूप अशी छान बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ऐकत-ऐकत भांडी-बिंडी घासून घेतलं. पहिले किचन सगळं आवरून घेतलं. त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली. म्हणजे नंतर एक्सरसाइज करून नाश्ता वगैरे करायला टाईम मिळेल त्यासाठी मी सगळं आवरून घेतलं. आणि मी सकाळी रोज लवकर एक्सरसाइज उठून हे केल्यानंतर गाणे मग नाश्ता लावतेच. वगैरे केला. मुलं उठली. त्यांना देखील ब्रेड वगैरे दिलं होतं. नंतर मग दुपारी ब्रेड अंडाच केला कारण हे नव्हते घरी तर काय बनवायचं म्हणून. त्यानंतर मी गार्डनमध्येच निघाली होती, पण गार्डनला काही जमलं नाही जाता ना. मी एकटी जाऊ शकत नाही असं वाटते कधी-कधी. हे असल्यासच मी कुठेही जाते. नंतर मग इथे जात होते आईंकडे. आईंकडे जाताना इथे साईबाबा मंदिराच्या तिथे खूप छान सजावट केली होती म्हणून तो शूट घेतला मी. छान वाटत होतं. इथे कार्यक्रम आहे काहीतरी. त्यानंतर मुलं देखील खूप हॅपी होते म्हणजे आईकडे जायचं म्हणून ते देखील आणि शुक्रवारपासून रोज घरीच होता. तर 3 दिवस घरीच असल्यामुळे त्याला देखील कंटाळा आला होता. मग यांना मी आईंकडे सोडून आले मुलांना आणि मला जाताना देखील बस नव्हती म्हणून आम्ही चालतच गेलो रमत-गमत. येताना देखील लेट झाला होता म्हणून मी बस शोधून-शोधून लेटपर्यंत आले. त्यानंतर हा व्हिडिओ Instagramवरचा त्याला 10K व्ह्यूज आले आहेत आणि ही 5Kचा आधी आता 10Kच्या पुढे देखील गेला आहे. खूप छान प्रतिसाद मिळाला आहे आणि असेच व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणार आहे. आणि आता त्यानंतर जस्ट थोडा वेळ झाले आत्ताच आली आणि मी हातपाय वगैरे धुवून घेतले आणि खरंच बस वगैरे मिळतच नव्हती. एवढा लेट होत होता ना मला. मी किती वेळ थांबली माहिती आहे का? खूप वेळ थांबले. फायनली रिक्षावाल्या पण विचारलं, म्हटलं जाऊ दे बाबा, पैसे तर तेवढेच थोडेफार जास्त जातील पण जाते म्हणून रिक्षासाठी थांबले. तर रिक्षा देखील मिळत नव्हती. तर म्हटलं तर जाऊ दे. बस मग फायनली नंतर बस आली आणि त्याच्यामध्ये मग आली. आणि आता आज संडे आहे. बनवायचं होतं नॉनव्हेज म्हणजे चिकन बनवायचं होतं. रोजिष्ट म्हटलं होतं मला चिकन बनव, पण सकाळी पण खूप लेट झाला. ब्रेड वगैरे खाल्लं होतं म्हणून त्यांना भूक नव्हती. म्हणजे ब्रेड ऑमलेट मी बनवलं होतं तसं सँडविच ऑमलेटचं आणि त्यांनी खाल्लं. पोट भरलं होतं जस्ट. आता त्याच्यामध्ये आहे देखील थोडंसं. त्यानंतर आता हे येतील, हे म्हटले मी येतो थोडा वेळ म्हणजे किती 1 तासाने येणार आहे वाटतं. तर म्हटलं चला अंडे उकळून ठेवलेत आणि भात टाकला आहे. आता भात वगैरे झाला, भाजी करून ठेवते म्हणजे हे येतील डायरेक्टली मुलांना घेऊन येतील. त्यानंतर मग बाकीचं आवरून घेते. आता येताना मी भाजी वगैरे घेऊन आली. मला खरं तर आवळा घ्यायचा होता आणि आवळा खूप मस्त होता माहिती आहे का? आवळा छान होता पण गर्दी खूप होती तिथे आणि मला जाता खूप लेट झाला. तिकडनं जाताना लेट झाला. तर मग म्हटलं चला आवळा घेते, पण तिथे गर्दी खूप होती म्हणून नाहीच घेतला. आणि आता हे बघा बॅगमध्येच आणलं आहे. थोडं सगळं आणलं. हे 1/4 किलो लसूण आणलं आहे. हे बॉल पोरांनी गार्डनसाठी घेतला. गार्डनमध्येच निघाली होती पण गेली नाही गार्डनमध्ये, तिला जमत. मिरच्या आणल्या थोडंसं कोथिंबीर आणली 10ची आणि लिंबू आणले. लिंबू मला लागतातच. बॅग वगैरे मी रिकामी करून टाकते. आणि आता हे सगळं कापायचं आहे पण त्याआधी म्हटलं
चल आता पहिले गॅस बंद करून घ्यायचा आहे भाताचा आणि हा ड्रेस घातला होता मी, ओढणी काढून ठेवली. आता ते ओढणीची सवय नाही, घरी काय घालायचे. झालं आता सगळं, म्हणजे थोडंसं भाजी बनवून घेते, थोडंसं बाकीच आहे. तर काय झालं, मुलं म्हटली मम्मी मी आईच्या इथं थांबतो, तर म्हटलं चालेल. आता आपण किती दिवस फ्रायडेपासून रोजेशनं घरीच होता आणि त्याला काय मी पाठवलंच नाही. पाठवलं म्हणजे आई कामाला जातो ना, म्हणून मी पाठवलं नाही. पण आता सध्या त्या आहेत घरी, तर म्हटलं चल जाऊ दे जा. तर मग मी सोडायला गेली आणि रोज देखील म्हणतो की मी पण तिथेच थांबतो, मग तो पण निघाला. आणि आता दोघं थांबतील, तर हे काय म्हटले मला मी येताना घेऊन येतो. म्हटलं चल चालेल, जेवण तरी बनवून ठेवते. भाताचं संडे स्पेशल करायचं होतं, चिकन वगैरे काहीतरी मी घेऊन येईल. त्याच्यासाठी मी काजू देखील भिजत घातले होते. काय फायदा, काजूची पेस्ट बनवून म्हटलं करून घ्यावं, पण नाही झालं. आता अद्रक लसूण पेस्ट बनवून ठेवते थोड्या दिवसासाठी, म्हणजे थोडीशी बनवून ठेवते. खराब होते आता, थंडीत देखील चालू आहे त्यामुळे. आणि आता सगळं आवरून घेतलं आहे. तर मग असे झाले सगळं, मग असे सगळं करून घेतलं, दूध वगैरे सगळं गरम करून गेली होती. आता काय करते, पटपट स्वयंपाक करून घेते, म्हणजे भाजी करून घेते. तेवढ्यात हे येतील, मग बघू हे येतील तेव्हा जेवण करते, किंवा ना उशीर होत असलं तर जेवण करून घेते. आता हे गेले त्र्यंबकेश्वरला, येतीलच. त्यानंतर मग सिम्पल आपलं फायनली. आणि काल व्हिडिओ टाकला आहे, त्याचा रिस्पॉन्स मला चांगला आला हा, तुम्ही पण पहा, खूप छान आहे. इन्स्टाला देखील मी व्हिडिओज काही रील्स पोस्ट केले आहेत आणि मिनी ब्लॉग देखील टाकला आहे, पाहायला विसरू नका, खूप छान आहे, नक्की ट्राय करा. आणि ही साडी खूप सुंदर आहे, जी मी तुम्हाला दाखवली ती खूप छान आहे, घ्या नक्की, कारण मी तर घेतली, रिटर्न दिली नाही, मी घेतली, मला आवडली म्हणून. आणि ते नेकलेस देखील खूप सुंदर होतं, मग ते देखील घेतलं आहे. चला आता हाच होता फायनल, म्हणजे नाही का आपला ब्लॉग. आणि सिम्पल आहे, जर भाजीचं आणि ह्याचं दाखवलं तर तुम्हाला रेसिपी दाखवते. सिम्पल बनवते मी, कारण मला छान अंड्याची भाजी येत नाही, आणि ही मम्मीने शिकवली तशीच मी बनवते, छान बनते ती पण. तर तसंच आता बनवून घेते. आता थंड झालं ना, तोपर्यंत कोथिंबीर वगैरे अद्रक आणि लसूण सोलून ठेवते, म्हणजे अद्रक कोथिंबीर पेस्ट बनवून ठेवते थोडीशी, म्हणजे खराब थोडेसे दिवस राहतील अशी. उद्या मग आता उद्या कडधान्यच बनवून घेते, कारण भाजीला तर काय आणणार होती, फक्त शेपू पालक मेथी होती, पण मला पालेभाज्या खाऊन कंटाळा आला. त्या दिवशी शेपूची भाजी बनवली, म्हणून म्हटलं नको जाऊ देत आपण काहीतरी भाजी फ्लावर वगैरे बनवायला, पण फ्लावर वगैरे मिळालंच नाही इकडे आल्यास. तिकडे अहमदनगरला छान माल बघत असतो, पण नाही झालं. जाऊ दे, आता तयारी करते मी पण, आवरून घेते. चला मग, जर जमलं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो दाखवेल किंवा व्हिडिओ दाखवेल. आणि हाच होता आपला ब्लॉग. चला आपण उद्या परत एकदा भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू आणि काळजी घ्या.